प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण पाहणार आहोत पवित्र शास्त्राचा मानव जातीला काय लाभ आहे. पवित्र शास्त्र बायबलचा धर्तीवरच्या माणसाला त्याचा काय फायदा आहे, त्याचा लाभ कसा आहे. तर पवित्र शास्त्र बायबल हे तुम्हाला आणि मला तारणाचा मार्ग दाखवते. हा पहिला फायदा. तुम्हाला आणि मला तारण प्राप्तीचा मार्ग दाखवते. त्याच्यानंतर पवित्र शास्त्र बायबल तुम्हाला आणि मला शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी मदत करते. तिसरा फायदा आहे, त्याच्या जवळ जाण्यासाठी तो तुम्हाला आणि मला मार्ग दाखवतो. त्याच्याजवळ म्हणजे पित्याजवळ जाण्याचा रस्ता, पित्याजवळ जाण्याची वाट पवित्र शास्त्र बायबल तुम्हाला आणि मला दाखवते. आणि पवित्र शास्त्र बायबल जीव आणि आत्मिक वाढीसाठी पोषक अन्न देते. तुम्हाला आणि मला आत्म्यामध्ये शरीराची वाढ तर आपण खाण्यापिण्याद्वारे होईल, पण देवाने एक आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेला आहे. त्या आत्म्याची वाढ पवित्र शास्त्र बायबल करते. आणि पवित्र शास्त्र बायबल हे तुम्हाला आणि मला चांगलं आरोग्य देते. आणि त्याला जर आपण जाणलं, त्याचं जर आपण वाचन केलं, त्याचं जर मनन केलं, तर ते तुम्हाला आणि मला चांगलं जीवन देखील जगवतं. आणि पवित्र शास्त्र बायबल तुम्हाला आणि मला सुज्ञ बनवतं. त्याच्यानंतर प्रार्थना करण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्र बायबल ही मदतही करतं. पित्याची, पुत्राची, पवित्र आत्म्याची ओळख काय आहे, कशी आहे, त्रेक देव कसा आहे, ह्याची ओळख पवित्र शास्त्र बायबल तुम्हाला आणि मला करतं. आणि त्याच्या नंतर पवित्र शास्त्र बायबल अजूनही एक जी गोष्ट आहे फार महत्त्वाची करतं, जे संकट समयामध्ये जेव्हा आपण हताश होतो, निराश होतो, संकटामध्ये सापडतो, त्या वेळेला पवित्र शास्त्र बायबल आपल्याला सांत्वन करते, आपलं सांत्वन करते आणि त्यामधून सावरण्यासाठी विशेष करून सामर्थ्यही पुरवते. तर आता आपण पाहूया तारणाचा मार्ग पवित्र शास्त्र बायबल कशा पद्धतीने दाखवते. जसं की योहानाचं पुस्तक 20वा अध्याय आणि वचन 31 सांगतं, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावं, म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे, ख्रिस्त आहे असा तुम्ही आणि मी भरोसा ठेवावा आणि भरोसा ठेवून त्याच्या नावाने जीवन प्राप्त करून घ्यावं. जीवन म्हणजे मरणानंतरचं जीवन. जोपर्यंत आपण या धर्तीवर राहतो आणि त्याच्यावर भरोसा ठेवून जीवन जगतो आणि चालतो, तर तो तुम्हाला आणि मला या धर्तीवर देखील एक चांगल्या प्रकारचं जीवन देऊ इच्छितो. आणि त्याच्यानंतरचं जो जीवन आहे ते पण त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे. आणि हे पवित्र शास्त्र बायबलमध्ये सांगत आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया योहानाचं पुस्तक त्याचा 15वा अध्याय आणि वचन 3 मध्ये सांगतं, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालेले आहात. कारण वचन हे तुम्हाला आणि मला शुद्ध करतं. वचन तुम्हाला आणि मला पवित्र जीवन जगण्यासाठी सहाय्य पुरवतं. कारण वचन आपल्याला सांभाळतं. त्याच्यानंतर स्तोत्रसंहिता 19 ह्याचं वचन 8 सांगतं, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे आहे आणि तुझ्या वचनाच्या उलगडाने प्रकाश प्राप्त होतो. त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. कारण देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्या पावलाकरिता दिव्यासारखं आहे. जर आपला पाय अंधारामध्ये ठेसा खात चालला, ठोकर खात चालला, तर देव त्याचा प्रकाश तुमच्या आणि माझ्या समोर पाठवेल आणि त्या अंधारातून तो तुम्हाला आणि मला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. आणि तुझ्या वचनाच्या उलगड्याने, बघा, परमेश्वराच्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होते आणि भोळे ज्ञानी होतात असं तिथं वचन सांगतं. जो भोळा आहे त्याला ज्ञान प्रदान करणारं पवित्र शास्त्र बायबल आहे. तसंच मत्तयाचं पुस्तक अध्याय 4 आणि वचन 4 मध्ये सांगतं, येशूने त्या ठिकाणी सैतानाला उत्तर दिले. येशूने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्र भाग आहे. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या जे काही वचन आहेत त्या वचनाच्या आधारावर तो जगेल. कारण वचन त्याला जगवतो, वचन माणसाला सांभाळतो आणि वचन माणसाला सावरतो. तसंच
स्तोत्र संहिता 107 वचन 20 सांगतं, स्तोत्र 107 ह्याचं वचन 20 सांगतं, ते आपले वचन पाठवूस, तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो आणि नाशापासून तो त्यांचा बचाव करतो. तो आपलं वचन पाठवतो. वचन त्याने पाठवून दिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याचं वचन त्याने पाठवलेलं आहे आणि नाशांपासून तो बरं करतो. नाशापासून तो त्यांचा बचाव करतो. त्यांचा म्हणजे तुमचा आणि माझा. जर आपल्या जीवनात संकट आहे, आपल्याला वाटतं आता माझा नाश निश्चित आहे. आता मी संकटात सापडलेलो आहे. माझा काही भरोसा नाही. माझं काय होईल? त्या वेळेला वचन त्या संकटापासून, त्या नाशापासून, त्या दलदलीपासून बचाव करणारं आहे, असं इथं वचन सांगतं. तसंच 2 तिमोथी 3 अध्याय वचन 15 सांगतं. 2 तिमोथी 3:15 सांगतं, त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. बघा, ज्ञान पुरवणारा, ज्ञान देणारा, तारण प्राप्त करून देणारा हे पवित्र शास्त्र बायबल आहे. ख्रिस्त येशूमधील प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याने तुम्हाला आणि मला तारण प्राप्त होतं. तारण म्हणजे मरणानंतरचं जीवन. तुम्हाला आणि मला उद्धाराकडे नेण्याची वाट प्रभू येशू दाखवतो आणि तो इथं सांगितलेलं आहे, ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी, ज्ञानी करण्यासाठी समर्थ आहे. तारण प्राप्त करून तुम्हाला ज्ञान देऊन तो तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आणि त्याच्यानंतर योहानाचं पुस्तक 15वा अध्याय वचन 7 सांगतं, प्रार्थना करण्यासाठी तो तुम्हाला आणि मला कशी मदत करतो. तुम्ही माझ्यामध्ये राहिली आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. बघा, तुम्ही माझ्यामध्ये राहाल आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहील. वचन या ठिकाणी क्लिअर सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिले, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होऊन जाईल, असं परमेश्वर सांगतं. मत्तय अध्याय 7 वचन 7 सांगतं, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडं करून दिलं जाईल. कारण परमेश्वरचं म्हणणं हेच आहे, आपण त्याच्याकडे जावं, त्याच्याकडे मागावं, आपलं गाऱ्हाणं, आपलं दुःख, आपल्या समस्या, आपल्या अडचणी त्याला सांगाव्या आणि तो स्वर्गामधून त्याचा उजवा हात पुढे करून तुमचं आणि माझं दुःख दूर करण्यासाठी तो समर्थ आहे. मागल्यानंतर तो देणारा आहे. आपण अपेक्षेने त्याच्याकडे जाऊ, तर तो कधी तुम्हाला आणि मला रिकाम्या हाताने पाठवणारा परमेश्वर नाही. तर रोमकरास पत्र अध्याय 15 आणि वचन 4 सांगतं, धीराच्या आणि शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी, म्हणून जे काही शास्त्रामध्ये पूर्वी लिहिलेलं आहे ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिलेलं आहे. बघा, संकट समयी आपल्याला त्याचं वचन सांत्वन देणारं आहे, आपल्याला सांत्वन देणारं आहे, धीर देणारं आहे. शास्त्रापासून मिळणारी जी उत्तेजना आहे, शास्त्रामध्ये दिलेले जे काही वचन आहेत, त्यामधून तुम्हाला आणि मला उत्तेजना मिळते आणि त्याच्यायोगे आपण एक आशा धरावी, म्हणून जे काही शास्त्रामध्ये पूर्वी लिहिलेलं आहे, सर्व काही शिक्षणाकरिता लिहिलेलं आहे. कारण नियमशास्त्र देखील हे सांगतं, जे काही लिहिलं गेलेलं आहे त्यावर आपण भरोसा ठेवावा, त्यावर आपण विश्वास ठेवावा आणि आपण आपलं तारण प्राप्त करून घ्यावं. तर ह्या ठिकाणी जो आपण भाग घेतला होता, पवित्र शास्त्रात मानव जातीला त्याचा लाभ कशा पद्धतीचा आहे, तर त्याचा लाभ ह्या सर्व गोष्टी देणारा आहे. जसं की विश्वासासाठी तो तुम्हाला आणि मला मजबूत करतो, तारणाचा मार्ग दाखवतो, शुद्ध आणि पवित्र जीवन तो तुम्हाला आणि मला जगवतो, त्याच्याजवळ जाण्यासाठी तो वाट देखील दाखवतो, जीव, आत्मा, प्राण, शरीर ह्याची तो काळजी घेतो आणि कशा पद्धतीने घेतो हे तो त्याच्या वचनामधून तुम्हाला आणि मला सांगत आहे. तर पवित्र शास्त्र बायबलचा मानव जातीसाठीचा हा एक फार मोठा लाभ आहे आणि त्याला आपण ग्रहण करावं, मनन करावं ही त्याची इच्छा आहे. तर देवाला धन्यवाद, सुंदरशी वेळ दिली.